नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. ख्रिस्ती धर्माची बदनामीचं षडयंत्र थांबवावं, ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीची मागणी. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर एकूणच देशामध्ये ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती समाजावर अन्याय, अत्याचाराच्या आणि बदनामीच्या घटना वाढत आहेत. सदर घटनांना आळा बसावा, त्या पूर्णतः थांबवल्या जाव्यात, यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांना ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या वतीनं नुकतंच निवेदन देण्यात आलं. निवेदनामध्ये म्हटलंय की समाज माध्यमातून समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर इथं घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी मोहन अडांगळे आणि व्यंकटेश अडांगळे यांनी एका पीडित मुलीला बळजबरीनं चर्चमधलं पाणी पाजून तिला ख्रिस्ती धर्माचं पालन करण्याकरता बायबलच्या पाया पडायला सांगितलं आणि तिचा विनयभंग केला, असं वृत्त कोणतीही शहानिशा न करता प्रस्तुत करण्यात आलं होतं. वस्तुतः उपरोक्त उल्लेखित दोनही आरोपी ख्रिश्चन नाहीत. या उपरांत वृत्तकथनामध्ये दाखवलेला प्रकार हा ख्रिस्ती धर्म किंवा धार्मिक विधीनुसार अशा प्रकारचं कोणतंही कृत्य केलं जात नाही, हे महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली असं कृत्य करणाऱ्या व्यक्तींची निखालस चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी. मात्र अशा प्रकारे ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र हे थांबवलं जावं, असंही निवेदनात म्हटलं आहे. वरील घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कार्यवाही व्हावी. तसंच आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणारी व्यक्ती वा व्यक्ती समूह यांना कायद्यानं बाधित करण्यात यावं आणि ख्रिस्ती समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी सोमनाथ वागचोरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्रवीण राजे शिंदे, दीपक कदम, रेव्हरंड अण्णासाहेब अमोलिक, पास्टर पीटर बनकर, रवींद्र लोंढे, सुनील बोरगे, SP पंडित, प्रकाश निकाळे, फ्रान्सिस साळवे, कार्तिकी चांदेकर, अजय गायकवाड, निशिकांत पंडित, शैलेश अमोलिक, विजय त्रिभुवन, इग्नाती रूपटक्के, सुभाष खरात, संतोष तुपे, सागर जोगदंड, बबन जाधव, राजेश खडक, सुरेश ठुबे, विजय बारशे, बाळासाहेब जाधव, विल्सन बोर्डे आदी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. यांनी आज पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ वागचोरे साहेबांना निवेदन दिलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की ख्रिस्ती बांधवांची सातत्याने बदनामी करायचं काम या श्रीरामपूर तालुक्यात चालू आहे. जर धर्मांतर करत असाल किंवा कोणची वेगळी पद्धत करत असाल, ही गोष्ट चुकीची आहे. परवा दिवशी मोहन अडांगळे या व्यक्तीने आमच्या समाजाविषयी खोटी बातमी देऊन आम्हाला बदनाम करायचं काम चालू केलं आहे. आमच्या याच्यात विधी असतात आणि त्या विधी आम्ही आमच्या ख्रिश्चन समाजामध्येच करतो. इतर समाजात आम्ही ते करत नाही, कारण आमचं रेकॉर्ड असतं. बाप्तिस्म करत असतो किंवा आम्ही लग्न शिबिर करत असतो, याचं आमचं प्रभुभोजन असतं. आमचं रेकॉर्ड असतं. आम्ही असं बळजबरी कोणाला करत नाही. आणि असं जर आम्हाला आमचं आढळलं तर आम्ही त्याचं बंदोबस्त करायला आम्ही स्वतःला सामोरं जाऊ शकतो. आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ख्रिस्ती समाजाला अतिशय तुच्छतेने वागवलं जातं. कोणीही त्याचा दुरुपयोग करतं. ज्याप्रमाणे अडांगळे परिवार आणि त्यांचे फिर्यादी जे आहेत त्यांनी ख्रिश्चन समाजाला मध्ये घेऊन पवित्र पाणी पाजून बायबलच्या पाया पडायला लावल्या, या सर्व खोट्या गोष्टी सांगून अजूनही अगोदरही अशा अनेक गुन्हे घडलेले आहेत किंवा अशा तक्रारी दाखल झाल्या की जेणेकरून समाजाला बदनाम करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी होत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजाला बदनाम करण्याचं काम हे थांबवलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रशासनाला खास अर्ज दिलेला आहे. त्यांची आमची भेट झालेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य वेळी ती योग्य कारवाई करणार आहोत. आणि जर अशा परत काही गोष्टी घडत असतील तर त्यांना आम्ही आमचे नंबर पण दिलेले आहेत की ते त्याशी संपर्क करतील आणि संपर्क करून शहानिशा करतील की ते खरं आहे की खोटं आहे. म्हणून आमच्या समाजाला आता बदनाम करणं लोकांनी थांबवलं पाहिजे. समाजाचा दुरुपयोग त्यांनी करू नये. आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहणार आहोत. आमच्यामध्ये कधी फूट पडणार नाही. आम्ही कधीही
समाजाच्या विरुद्ध जाणार नाही किंवा देशाच्या विरुद्ध आम्ही कधी काही करणार नाही. कारण आम्ही एक स्वाभिमानी आहोत, ख्रिस्तीत्व परिधान करणारे लोक आहोत आणि ख्रिस्ती एकतेमध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये आणि ख्रिस्ती बचाव कमिटीमध्ये आम्ही निरंतर असणार आणि आमच्या प्रॉपर्टी असतील, आमचा समाज असेल, या सर्वांसाठी आम्ही निश्चितपणे उभे राहू. श्रीरामपूर येथील काही वृत्तवाहिन्यांमधून ख्रिश्चन समाजाविषयी काही बदनामीकारक गोष्टी प्रसिद्ध झालेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एका प्रकरणामध्ये प्रकरण वेगळं असताना देखील ते आरोपी जे आहेत ते ख्रिस्ती धर्मगुरू आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचं पवित्र पाणी पाजून किंवा आमचा जो ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे पवित्र शास्त्र त्याच्या पाया पडायला लावून धर्मांतर केलं अशी चुकीची बातमी पसरवण्यात आलेली आहे. आणि वस्तुतः अशा धर्मांतर कुठेही करता येत नाही, होत नाही. परंतु एकमेकांवरची खुन्नस काढण्यासाठी विनाकारण आमच्या धर्माला वेठीस धरायचं आणि आमच्या धर्माशी त्या गुन्ह्याचा बादनारायण संबंध जोडायचा, या ज्या वृत्ती आहेत या मागील काही दिवसांमध्ये बाळावत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो आणि या तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की असं कुठलंही धर्मांतर नुसतं पवित्र शास्त्राच्या पाया पडून किंवा पवित्र पाणी पाजून होत नाही. आमचे ख्रिश्चनांचे जे विधी आहेत ते विधी हा परमेश्वराचा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची विधी आहे. धर्मांतराची विधी आमच्या पवित्र शास्त्रामध्ये किंवा कुठेही आमच्या समाजामध्ये नाहीत, हे मी निक्षून सांगतो. आणि असं कुणाचंही आमच्या समाजामध्ये सक्तीने धर्मांतर केलं जात नाही. श्रीरामपूरची ती परंपरा नाही किंवा महाराष्ट्राचं मी जबाबदारीने बोलतो की महाराष्ट्रामध्ये देखील कुठलंही चर्च सक्तीने कोणाचंही धर्मांतर करत नाही. मुळात धर्मांतर हा जो विषय आहे हा कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि धर्मांतर तिथेच होऊ शकतं. आम्ही चर्चमध्ये कोणाचंही धर्मांतर करत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, कुठल्याही आरोपींच्या संदर्भात तपास आणि शहानिशा केल्याविना ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याचा देखील आम्ही निषेध करतो. मी तपास यंत्रणेला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे लोक आमच्या धर्माचेच नाहीत, कुठल्याही चर्चचे मेंबर नाही, कुठलाही त्यांना धार्मिक अधिकार नाही, अशा लोकांना आमचे धर्मगुरू असल्याचे ज्या भासवलं जात आहे ते इथून पुढे बंद व्हावं, या त्या दृष्टिकोनातून तपास केला जावा. आणि त्या लोकांना की ज्यांनी या खोट्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांची देखील तपासणी व्हावी, त्यांचा देखील तपास व्हावा की हे हेतुपुरस्पररीत्याने आमच्या समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र जे आहे ते त्यांनी बंद करावं. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर समजा अशा चुकीच्या बातम्या येत असतील, जर समजा असे चुकीचे गैरसमज आमच्या समाजाच्या बाबतीत पसरवण्यात येत असतील तर आमचा समाज गप्प राहणार नाही. आम्ही कायदेशीर सनदशीर मार्गाने त्याचा विरोध करू आणि आम्ही त्या संदर्भात आंदोलन देखील करू. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर.